नवीन वर्षाचं स्वागत अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे। सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवण्यात येतो। आपण पाहू शकतो या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जे वाहनधारक येत आहेत त्यांना पोलिसांच्या वतीने तपासणी करण्यात येत आहे आणि जे वाहनधारक आहेत त्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने दूध देण्यात येत आहे। यासह गुलाब पुष्प देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्यात येत आहे। तर दारूने जिंकला त्याचा संसार भंगला, युवकाने दारू नाही तर दूध प्या अशा पद्धतीचे विविध फलक हातात घेऊन संभाजी ब्रिगेडचे जे कार्यकर्ते आहेत ते इथे उभारले आहेत आणि युवकांना दारू पिऊ नका असं आवाहन करत आहेत। आपल्यासोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष श्याम कदम। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी ही काय संकल्पना आहे, किती वर्षापासून हा आपला उपक्रम सुरू आहे, काय सांगाल अध्यक्ष? जय जाऊ। संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या 11 वर्षापासून आम्ही जे आजचा युवक आहे तो पाश्चात्य देशाचं अनुकरण करून 31च्या मध्यरात्री दारू पिऊन बेधुंदपणे गाड्या चालवताना दिसून येत आहे। युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने युवकांनो दारू नाही दूध प्या या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। दरवर्षी आम्ही 11 वर्षापासून हा उपक्रम घेत आहोत। छत्रपती संभाजी महाराज हे आमच्या प्रेरणास्थानी आहेत। छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श युवकांनी घ्यावा आणि युवकांनी व्यसनापासून दूर व्हावं हाच या पाठीमागचा उद्देश आहे। तर याच पद्धतीने पोलिसांच्या वतीने देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आहेत पोलीस निरीक्षक तानाजी दर्डे सर। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांनी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, काय सांगाल सर आपण? सर्व पोलीस स्टेशन 7 पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये माननीय CP साहेबांच्या आदेशाप्रमाणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। नाकाबंदी तसेच फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत। त्याप्रमाणे जे हुल्लडबाजी करणारे तसेच ड्रंकेन म्हणजे दारू पिऊन किंवा कुठलेही अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालत असताना त्याच्यावर चालत असेल तर त्याच्यावर आपण कारवाई करत आहोत। या ठिकाणी जवळपास आतापर्यंत आपण गेले 2-3 तासाला आपण इथे बंदोबस्तामध्ये आहात, बऱ्याच जणांची तपासणी करताय, किती जणांना कारवाई केली आतापर्यंत अंदाजे? आतापर्यंत 15-16 लोकांवरती कारवाई केलेली आहे। तर सोलापूर शहरामध्ये पोलिसांच्या वतीनं तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सोलापूर शहरामध्ये जवळपास 13 फिक्स पॉईंट करण्यात आलेले आहेत। यासह 800 पोलीस हे बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहेत। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागील 11 वर्षापासून दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवण्यात येत आहे। नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर।